नमस्कार मित्रांनो, आज माझ्यासोबत नमस्कार करणारा दुसरा हात माझ्यासोबत आता नाहीये. का नाहीये? का तुम्हाला मी ते सांगतो. आज मी आलेलो आहे जिममध्ये. जिममध्ये सकाळ सकाळ मी आज तुम्हाला पहिल्यांदा भेटतोय. हा टी शर्ट मी घातलेला आहे कारण हा माझ्याकडे हाच होता फक्त घालण्यासाठी. पण आज आम्ही जाणार आहे नाशिकला. नाशिकला जाऊन आम्ही काय करणार आहे, कसं जाणार आहे, कधी जाणार आहे, कधी निघणार आहे, कधी ठरलं, काय ठरलं ते सगळं तुम्हाला शिवानी सांगेल. पण शिवानी घरी आराम करते, आळस काढते. मी इथे जिममध्ये व्यायाम करतोय पण शिवानी घरी आळस काढते. तर तुम्ही आता तिलाच विचारा कॉमेंट सेक्शन मध्ये की का यश सकाळी सकाळी जिमला जाऊ शकतो तर तू का नाहीस. प्रूफ देतो मी तुम्हाला, प्रूफ. हॅलो, झोपली आहे? अरे रे, मी तर सकाळी लवकर उठून जिमला गेलेलो. मी उठलेली आहे. काय काय दाखवायचं? मी आवरतोय कपाट. तुझं आवरलंच पाहिजे. तू माझं नाही, सगळ्यांचं कपडे धुतल्यानंतर वाळत घातल्यानंतर मी जर घडी करून ठेवलं तर मला नावं ठेवतं की तू नीट ठेवत नाही नीट नाही ठेवत. स्वतः एक जाऊन ते रूम बघ कसं आवरून ठेवलं. जाऊन एक हफ्ता ठेवत नाही, मग हे ठेवलंच पाहिजे. जस्ट शट अप. आणि आता हे कपाट मी छोड़े, अच्छे से बात कर. छोड़े, अच्छे से बात कर. मला कप्पे अच्छे से बात कर. छोड़े, कानाखाली आता समोर देईन मी. आणि आज आम्ही चाललोय आमच्या एका फ्रेंडच्या लग्नाला, तर नाशिकला. तर हा एवढा एक्साइटेड तिच्या लग्नासाठी नाहीये. नाशिक त्याचं बर्थ, जिकडे तो यंग झाला आहे. यंग झालाय म्हणजे आधी जिथे मी माझं एकदम शाळेतलं म्हणजे ते सगळं असतं ना. आधी तुझं बर्थ झालं बोरिवली, त्याच्यानंतर तो गेला नाशिक, मग नाशिक मध्ये तो मोठा झाला आहे. आणि मग तिकडे नाशिक मध्ये माझं ते जे एकदम गोल्डन डेज असतात शाळेचे आणि हे सगळे ते मी नाशिक मध्ये केले. तर मी तुम्हाला ते दाखवीन की मी कुठे केलेले. हे लोक बघत मी मारते काय तू भाई. मॉर्निंग किक स्टार्ट देते तुला मी. किक देईन उद्यापासून मॉर्निंगला. आणि आता एक सेकंड, तर मला तुमच्यासोबत असे प्रोडक्ट शेअर करायचे आहेत ज्याच्याने मला पिंपल्ससाठी खूप हेल्प झाला आहे. तर तुम्ही बघू शकता, रिसेंटली खूप जास्त पिंपल्स येत होते जे आता पूर्ण गेलेले आहेत आणि थोडे थोडे डाग राहिले ते पण फेड आउट होत आहेत. तर क्युअर स्किन ऍप एक असा प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्हाला एक पर्सनलाइज किट बनवून मिळतं. आणि हे तुझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे बिकॉज आज सनस्क्रीन लावत नाही. सो तिकडे मी माझे सगळे कन्सर्न्स तिकडे मी तुम्हाला इथे पॉपअप करेन कसं काय आहे ते. तर तिकडे ऍप ओपन केल्या केल्या तुम्हाला तुमचे फेस सिलेक्ट करायचं आहे. तिकडे तुम्हाला ते विचारतील की काय कन्सर्न आहे आणि मग ते तुमच्या अफेक्टेड एरियाचा फोटो घेतील. त्या फोटोला अनालाइज करून ते तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स विचारतील की तुम्हाला काही हेल्थ इश्यूज आहेत का, तुम्ही कोणते मेडिकेशन्स वरती आहेत का. त्या सगळ्या क्वेश्चन आन्सर्स नंतर ते तुमच्यासाठी एक डॉक्टर रेकमेंडेड प्रॉपर पर्सनलाइज किट बनवून देतात आपल्यासाठी स्पेशल. येस. आणि एवढंच नाही तर ते लोक एव्हरी मंथ तुमच्यासोबत फॉलोअप घेणार की किती प्रोग्रेस आहे, काय आहे. सो असं नाहीये की प्रोडक्ट घेतले अँड इट इज डन, फक्त विकाविकी नाहीये. तर या पर्सनलाइज किट मध्ये मी दाखवते मला काय मिळालं आहे. सो एक आहे फेस वॉश, देन आहे सनस्क्रीन जे जरा पण व्हाईट कास्ट सोडत नाही, आणि देन माय मोस्ट फेवरेट क्युअर स्किनचा क्लिंडामायसिन अँड निकोटिनामाइड जेल. हे तुमच्या पिंपलला टार्गेट करतं अँड ट्रस्ट मी या प्रोडक्टनी विदिन 2 days माझे पिंपल्स खूप काम डाऊन होतात, रेडनेस जातो आणि लगेचच निघून जातात. आणि नंतर आहे हा क्युअर स्किनचा सीबम कंट्रोल हायड्रा जेल मॉइश्चरायझर. मला हा का आवडतो, एक तर ह्यांच्या प्रोडक्ट्समध्ये ना पंप आहे, पंप आहे. सो इट इज व्हेरी कन्व्हिनियंट आणि ह्याच्याने जरा पण स्किन ऑइली होत नाही. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही पण क्युअर स्किन ऍप वरती जाऊन हा क्विज देऊ शकता अँड यू कॅन यूज आर कोड विच इज JASHI100 टू गेट 100 rupees ऑफ. काय बघतोय? 3 कानाखाली खाल्ले आहेत मी सकाळपासून. 3. हा शाणे. नवरीची बायकोची कानाखाली खाल्लीस तर तुला पुण्य मिळेल. तुला मी स्वर्ग देतो. थांब, स्वर्ग दाखवतो आता. सन म्युझिक ऐकायचं का? सन ना असं बसलं बघा महाराजासारखा, जशी सगळी कामं झालेली आहेत पायवर घेऊन. पण मी किचन साफ केलंय सगळं अख्खं. कारण की अख्खा हफ्ता मी करत असते ना सही कामं, तर एक दिवस कामं केली ना तर काय हरकत नाही. समजलं ना? आता तुम्हाला ब्लॉग मध्ये सतत सांगेल आणि किचन साफ केलं. साफ भाई आवरून लावून ठेवलंय. मला अर्धा तासात निघायचं आणि अजून पॅकिंग नाही केली आहे ह्यांनी. मी सगळे कपडे काढून ठेवलेत आमचे, पण हा काय भरत नाही. आणि
बॅगेत भरत नाही कारण की ह्याला मी भरलेले कपडे आवडत नाही. हा तिला येतच नाही भरता आणि हिने मग सगळे स्वतः करायचं. थर्ड क्लास कपडे काढून ठेवलेले मला जायचे घेऊन. हे तुळशीला ते होल पाडायचे खालून. आम्हाला ना हळदी कुंकूला हे मिळालं. कोण हरामी आहे? काय बोलला? तुझे कपडे खाली जाणार, माझे कपडे वर राहणार, म्हणजे माझे काढताना विस्कटणार, तुझे नाही ना? काय कारण मी आता ते समोर तुझे होते म्हणून ठेवले. मी असं बोललो काय माझे वर राहणार आणि हे ते काय पण बोल. आणि ह्यानी काय केलं अजून एकदा, इकडे सगळे कपडे घडी करून ठेवलेले आणि ह्याला बोलली जरा आवर. ह्यानी स्वतःची उचलून कपाटात ठेवले, माझे तसेच्या तसे ठेवले. आता परत तू कधी बघ. मी दाखवतो मी तुझ्या घडी करून एक तरी कपडा ठेवते का बघ आता तुझ्या कपाटामध्ये. घडी करून काय फायदा आहे का? इकडे माझी रियालिटी दाखवायची, मी दाखवून देणार असं. मी कॅमेरा ऑन करणार. ह्याच्या कपाटात किती कप्पे आहेत बघा. स्वेटरला वेगळं, कुर्त्यांना वेगळं, घरच्या कपड्यांना वेगळं. इकडे एक कप्पा, इकडे एक कप्पा, इकडे एक कप्पा, इकडे हा ह्याचे इनरवेअर वगैरे सॉक्स वगैरे ठेवतो. माझ्याकडे काय आहे? हा कुठे ठेवू कपडे इथे? कप्पा कुठे? सगळं एकच कप्पा आहे. सकाळ सकाळ माझी भांडतोय. तू दाखव फक्त लोकांना माझं कपाट आता परत. बघतात माझे पप्पा व्लॉग. अरे काय येडी दाखव कशी ऍक्टिंग केली, कसं चाललंस. माझे पप्पा असे चालतात. काय बोलते? हा हिचं ऐकू नका काका. पप्पा मी तेच जोडलं याच्यात निघतं रे. हिचं ऐकू नका. मी असं काहीच बोललेलं नाही. माझ्या तोंडाचे शब्द पण येत नाही. ही आहे ना ही शहाणी एक नंबरची. हिचं कपाट दाखवलं ना बदला घेते. घे माझ्या डोक्यात हात ठेवून बोलतो. परमपूजनीय. हा हे असंच करत होता माझे पप्पा. मी माझं ऍक्टिंग करतो शिवानी. हा काय दाखवते तू? खोटं नाटक पसरवते ही पोरगी. खोटं पसरवते तुमची मुलगी. बघा बिचारी, मला माहित नव्हतं पण ह्या बाईनी माझ्यासाठी आज पण न चुकता. हा आठवडा तुला झाले काय शिवानी? या आठवड्यात आपल्याला चांगल्या गव्हाचं पीठ मिळालं. बायकांना रिलेट करतील की गव्हाचं पीठ जर चांगलं असेल तर चपात्या करायला. काय चपात्या केलेल्या ह्यानी आज आठवडाभर. आणि आज बघा कुठे गेलं हे बघा. बिचारीनी सकाळी पीठ बनवून ठेवलेलं. टाइम नाही भेटणार. मी जिमला गेलेलो, मला वाटलं झोपून होती. बोलली पण नाही. थँक्यू यार, थँक्यू. आता हे मस्त मेथीचे पराठे. ही एक नंबर मेथीचे पराठे बनवते. मेथीचे पराठे आणि आठवडाभर सांग काय काय बनवलेलं. चपात्या बनवलं भाई. चपात्या तर एवढा भारी बनवलेला ना घरच्या. मला एवढा मन होता. आलू पराठे, चपाती, हे मसूरची भाजी, तो पुलाव. तोंडाला पाणी येते. खूप छान छान मला जेवायला घातलेलं अख्खा आठवडाभर आणि आज पण न चुकता. थँक्यू. किती खाणार आहेस ते सांग. हा किती खाणार आहेस? 2, 1च, 4 ठीक आहे. मग मी जेवढं होतं तेवढं करते, बाकीचं ठेवून देते. ठेव आता. मला हेल्प करायला प्लीज. थँक्यू. तू भाजायला हेल्प कर. ओके सांगा. आणि ह्याच्यामध्ये ना मिल्क टाकलं ना पिठात की असे सॉफ्ट सॉफ्ट होतात एकदम. खूप छान दिसतात आणि लागतात तर मला माहिती पण आहे किती छान लागतात. तोंडाला पाणी येते. मी ना लसूणची चटणी केलेली पण ह्यानी संपवली. छान. ओके चला बाय. आता फटाफट रेडी होतो. बाकी आहेत आम्हाला लेट झालं. मी पटकन पळते. तर आता आय डोंट नो त्यांच्यासोबत यश कम्फर्टेबल आहे की नाही आणि ते पण कम्फर्टेबल आहेत की नाही शूट करायला. त्यावेळी मध्ये मध्ये मिळालं तेवढं शूट करू. बाय बाय. किती वेळ गाडी चालली? 3 तास. 11:30 निघालेलो. 5 वाजले वाटतं. हे आहे आमचं Airbnb आणि एवढी लोक आम्ही आहोत. यश नाही मिळते, सापडते. तो आत आहे आणि हे अख्खं रो हाऊस आहे. इथे सगळ्यांचे बंगलोज आहेत. नंतर आम्ही निघालो सुला वाईन्सला. तर खूप मोठी जागा होती ती आणि खूप झाडं वगैरे होती. तर बघून खूप छान वाटलं. पण तिथे जाऊन आमचा कसा पोपट झाला ते पुढे बघत राहा. कुठे आली आहेस तू? सुला वाईन. आम्ही इथे जिथे लग्नात आलेलो होतो मी विचार केला की आम्ही सुला वाईन्सला पण जाऊन येतो कारण इकडे 2-3 लोक आहेत ज्यांना वाईन टेस्ट करायची होती. आमचा इकडे येऊन पोपट झालेला आहे. आम्ही इथे आलो या हिशोबाने की आम्हाला फिरायला भेटेल. वाईन यार्ड वगैरे मस्त फिरू, बघूया कसं काय असतं, खाऊया पिऊया म्हणजे खाऊया. तर मग इकडे आल्यावर आम्हाला कळलं की प्रत्येक माणसाच्या मागे 1000 रुपये द्यायला लागतील आणि मग ते 1000 रुपयाचं तुम्ही पुढे काहीतरी घेऊ शकता. आणि टोटल आम्ही 7 जण आहे. तर एका संध्याकाळी आम्हाला 7000 रुपये खर्च करणं योग्य नाही वाटलं. तर म्हणून आम्ही तिकडे जिथे गाडी लावली ना तिकडे चाललोय.
हम लोग जा रहे, बाय। आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. बहुत मजा आया, बहुत मजा आया अंदर. जुपिटर, ओ. वीनस. ये वीनस हा जो आहे ना हा नहीं, नेपच्यून पीछे है. हा काय आहे तो? जुपिटर आहे, जुपिटर. तो ज्युपिटर आहे. इकडे सॉरी हिच्या तोंडाला लागलं. सॉरी. हा कोण आहे? हा वीनस आहे. हा वीनस आहे गाईज. हा वीनस आहे. तुम्हाला मी माझ्या ब्लॉग वर फर्स्ट टाइम दाखवतोय ज्युपिटर आणि वीनस. बघून घ्या. आणि आता आणि हे आमचे मित्र आहेत सगळे. मार्स तो दाखव. मार्स किधर आहे? तो बघ. हा बघा लाल. एक मिनिट. हा बघा लाल मार्स. हा लालसर जो आहे तो आहे मार्स. आणि हे मी हिला सांगितलं, शिवानीला माहित नव्हतं आधी हे सगळं. चंद्र कुठे? हा आणि शिवानीचा चंद्र बघा, हा जो समोर आहे ना हा चंद्र आहे. चंद्र दाखव. ओ तू ही बघ. स्वतःला चंद्र बोलते. चंद्र है नहीं. हा? हे तू आई शपथ. रोमॅन्टिक आहे. अनरोमॅन्टिक जाऊ दे, पण हे काय आहे? हास्यास्पद. अरे रे. तर तुम्हाला तर काय आमचा पोपट झालाय आणि आम्ही तुम्हाला तारे दाखवले त्याच्याऐवजी. काहीतरी देतोच आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नेहमी. तारे बघितले. नाशिकला येऊन आम्हाला तारे दिसले आणि माझे डोळे चमकतात या फ्लॅश लाईटनी. सिस्टम कौन से सब्जेक्ट में सिखाया था, साइंस या ज्योग्राफी? स्कूल में साइंस में. येस ए बघे जॉग्राफी तुझ्या येस अर्थ करेक्ट. थँक्यू. कुठे होते हे लोक? कुठे होते एवढा वेळ कुठे होते हे लोक? सायन्स में ही था. गूगल बघू काय 4 लोक बघते बस, संपला विषय. बघू बिगू काय नाही. एस्ट्रोनॉमी दिखा रहा नहीं, लॉजिकली साइंस ही है, क्योंकि वो जियो अपनी धरती कि हम लोग को बताता है कि एक ग्रेविटी है जो कि अर्थ करेक्ट. और प्लैनेट्स को अर्थ के अराउंड होल्ड करता है, इसलिए वो साइंस. ठीक आहे जाऊ दे, तू हरलीस. शराब. आणि गौरांग पण हरला. गौरांग तू हरलायस. स्टडीज में सिखाया ए है. गप रे गप. ही आहे ना हिची हे लग्नाला जायचं सोडून तू इथे जेवायला कशी काय आली पहिले? हा सगळे पहिले जेवायला आले तिथे आणि जाम भारी दिसते. हा इथे असं वेज तवा. ब्राह्मणांचं जेवण आहे. ब्राह्मणांचं जेवण घेतो आम्ही थोडं. हे भाई चला मी आता रेडी होते जेवायला. तोंडात केस येतील म्हणून केस बांधून ठेवते. त्यानंतर आम्ही सगळे आलो घरी. खूप लेट झालेला, 12 वाजले काहीतरी. मग 12 नंतर आम्ही असं टाइमपास करत बसलो आणि मग सकाळी उठून आता आम्ही वडापाव खाल्ला. नाशिकचा मस्त टेस्टी होता. आणि यश आणि बाकीचे सगळे फ्रेंड्स गेले आहेत चहा पियाला. मी नाही पियाली चहा, मला कंटाळा आलेला. मी चहा पियत नाही तर मी चालत काय एवढी लांब जाऊ, मग मी स्किप केलं. तर तुम्हाला मी आता एअरबीएनबी दाखवते. एंट्री आहे. एंट्रीवरनं इथे वर जायला जागा आहे. त्याच्यानंतर हा अख्खा हॉल आहे. आम्ही विचार केला की आम्ही 7 लोक आहोत, तर असं पैसे भरत बसण्यापेक्षा हॉटेलला एक अख्खा एअरबीएनबी घेऊया जिकडे खूप सारे बेडरूम्स असतील. तर एवढा मोठा किचन, हा एक बेडरूम होता आणि वरती 2 बेडरूम आहेत जे खूप स्पेशियस आहेत. हे एक आहे रूम आणि हा एक आहे. तुझं लग्न आहे हा ना, तुझी ती एकदम म्हणजे सख्खी बहीण आहे. काय आहे तू काय करतेय? नाही तू येऊ शकतेस. ही घाबरली आणि पळाली. एवढी तयार होते. हे बघा पसारा बघा. हा तर तुम्हाला ठीक आहे. एक मिनिट अजून दाखवतो थांबा. हा बघा हे काय करत बसतात बाई, काय चाललंय? हा काय हे इथं साडी बिडी घालून तयार आहे ये लोग क्या टाइम पास करे दिखा रहा है सबको. किती इथे घडा आहे का कुठे? हा 12:30चं लग्न होतं. 12:30. हाँ जनता. हाँ हम लोग तो अपन तो कब से रेडी है सब लोग. जाऊ घरी जाऊ. लोकांना तुम्हाला माहिती असेल कुर्ता कुठला आहे. मी कायम हाच कुर्ता घालतो. सगळी टाइम वेगवेगळ्या जागेवर जाऊन घालतो म्हणजे कोणाला कळायला नको की मी एकच कुर्ता घालतो. अरे त्यांनी ऐकलं. हे बघा लग्न झालं बिचाऱ्यांचं सगळं. लग्न वगैरे करून झालं आणि हे लोक आत्ता पोचलेत. हे सगळे आमचे लोक. हा भजीचा खूप छान वास येतो आणि भजी खायला आली आहे तू इथे शाणी. हे बघा दोघं काय सुंदर दिसत.
घशात चिंगम गेला माझ्या. गिळ ते गिळ. बोल. अरे बॅक कॅम चालू करून सॉरी फ्रंट कॅम चालू करून फोन उलटा पकडलाय. आधीची व्हिडिओ आम्ही 5 मिनिटं बडबड. अरे 2.5 मिनिटं बोललोय. 2.5 मिनिटं फालतू बडबड करत बसलेलो. मुजगुल न करू. तर एवढं नाशिकवरनं तर त्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलं की आम्ही नाशिकवरनं आलो, 7:15 वाजले, मस्त टाइम आहे आम्हाला रेस्ट करायला. आणि तुम्ही नोटीस केलं असेल मी ह्याला माझ्या सगळ्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये टाकते. खूप मजा येईल. सगळ्या कलिग्सच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये मी ह्याला इन्व्हॉल्व करते. पण तुम्ही कधी मला बघितलं ह्याच्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये आलेलं? कारण की हा मला इन्व्हॉल्व करतच नाही. फरक बघते एका मुलीमध्ये आणि एका मुलामध्ये. माझ्या सगळ्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये हा आहे, पण ह्याच्या एकही फ्रेंड्स ग्रुपमध्ये मी नाहीये. का असं होतंय? का होतंय असं? तू डबल टाइम बोलायची सवय झाली यायला. जाऊ दे. तर आपण आता नाशिकवरनं आलेलो आहोत. आता रेस्ट करतो, झोपतो, खातो, पितो आणि झोपून जातो. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आमची व्हिडिओ असेच बघत राहा प्रामाणिकपणे.